Let we start. SQL. What is a SQL? SQL stands for Structure Query Language. Structure Query Language is a non-procedure computer language aimed to store, manipulate and query data stored in a relational database and also used to create interface between user and database. SQL command will be help analyst to create database, creating new tables and views, update or deleting the existing data. SQL command help to fetch the data from the database and the format is it to require standard and summarize to perform analysis. आता SQL आपण कशाला म्हणू शकतो? व्हॉट इज अ SQL? SQL स्टँड फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. हे कशासाठी यूज होतं आहे तर जे आपल्या डेटाबेस आपल्याला जर एखादा डेटाबेस तयार करायचा असेल, इट इन्क्लूड डेटाबेस क्रिएशन, डिलीशन, फेचिंग रोज, मॉडिफाईंग रोज एक्सेट्रा. याच्यासाठी आपण काय करतो आहे तर SQL कमांडचा यूज करतो आहे, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजचा यूज करतो आहे, विच इज द कम्प्युटर लँग्वेज फॉर स्टोरिंग, मॅन्युप्युलेटिंग अँड रिट्रिव्हिंग डेटा इट टू स्टोअर इन अ रिलेशनल डेटाबेस. म्हणजे काय होते आपल्याला जर आपल्याला डेटा एखादा इन्सर्ट करायचं असेल, अपडेट करायचं असेल, डिलीट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण कशाचा यूज करतो तर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजमध्ये दोन टाईप्स आहेत. फर्स्ट इज अ SQL command or statement is a special kind of a sentence that contains clauses and all end with a semicolon, just as a sentence end with a period. आता SQL कमांड कशाला म्हणतो आहे आपण? जर आपल्या SQLच्या कमांड जर आपल्याला स्टॉप करायच्या असतील तर त्या सेंटेन्स जर आपल्याला एंड करायचं असेल तर आपण कशाने एंड करतो आहे तर सेमिकोलननी एंड करतो आहे. देर आर टू टाईप्स ऑफ SQL स्टेटमेंट्स ॲज फॉलो. First is a data definition language and second is a data manipulation language. I will tell you firstly I will tell you what is a data definition language. DDL stand for a data definition language. DDL it provides statements for creation and deletion of the database table, views, etc. The DDL provides as a set of definition to specify the storage structure in the database system. Create, alter, drop and आर द DDL स्टेटमेंट. आता आपण डेटा डेफिनेशन लँग्वेज कशासाठी यूज करतो आहे तर डेटा डेफिनेशन लँग्वेज आपण आपल्याला जर टेबल क्रिएट करायचं असेल, अल्टर करायचं असेल किंवा ड्रॉप करायचं असेल तर आपण याच्यासाठी कोणत्या कमांडचा यूज करतो आहे तर डेटा डेफिनेशन लँग्वेज या कमांडचा यूज करतो आहे. डेटा डेफिनेशन लँग्वेज कशासाठी यूज होती आपले जर एखादा टेबल आपण क्रिएट करतो आहे, फॉर एक्झाम्पल एखादा टेबल आहे आपल्याकडे तो टेबल आपल्याला क्रिएट करायचा असेल तर त्या क्रिएट केलेल्या टेबलसाठी आपण काय करतो आहे तर DDL कमांडचा यूज करतो आहे. द क्रिएट देन फर्स्ट कमांड इज the first command is a create command. The create command is used to create a table in a database. In this command we need to give information about table like number of column, rows and its type etc. आता आपण काय करतोय जर आपल्याला क्रिएट कमांड जर यूज करायची असेल तर आपण काय करतोय फर्स्टली द क्रिएट स्टेटमेंट यूज टू क्रिएट टेबल. म्हणजे आपण क्रिएट कमांड कशासाठी यूज करतोय फक्त आपल्याला एक टेबल क्रिएट करायचं तर त्याच्यासाठी आपण काय करतोय तर क्रिएट कमांडचा यूज करतोय. मग सिंटॅक्स फॉर अ क्रिएट टेबल. आता आपल्याला टेबल क्रिएट करण्यासाठी काहीतरी लागणार आहे तर त्यासाठी आपला सिंटॅक्स फर्स्टली सिंटॅक्स आपण बघणार आहोत. सिंटॅक्स फॉर क्रिएट टेबल. क्रिएट टेबल नेम. आता आपल्याला काय करायचं आहे कोणाचं फॉर एक्झाम्पल एखादा टेबल क्रिएट करायचं आहे तर त्या टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे एखादा डेटा एखाद्या कस्टमरचं नाव लागू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण कॉलेजचा डेटा तयार करू शकतो, कस्टमरचा करू शकतो, बँकिंगचा करू शकतो, युनिव्हर्सिटीचा करू शकतो, कंपनी असेल एखादा ऑर्गनायझेशन असेल तर त्याचा पण टेबल आपण काय करू शकतो इथे क्रिएट करू शकतो. तर आपल्याला तो टेबल क्रिएट करण्यासाठी काय काय लागणार आहे त्या टेबलचं नेम काय आहे त्यासाठी आपण काय करतोय
3 टाईप्सचे कॉलम यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर कस्टमर आहे तर मी काय करते, त्या कस्टमरचं नेम. फर्स्ट कॉलम इज अ सिंटॅक्स फॉर क्रिएट टेबल. त्या सिंटॅक्समध्ये काय दिलेलं आपल्याला 3 कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड अँड कॉलम थर्ड. कॉलम फर्स्टमध्ये काय दिलं आहे, कॉलम फर्स्ट अँड डेटा टाईप. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कस्टमरचा आय डी असेल तर कस्टमरच्या आय डीसाठी मी कोणता डेटा टाईप यूज करते आहे, तर इंटीजर टाईपचा डेटा टाईप काय करते मी इथे यूज करते. सेकंड टेबल कोणता आहे माझ्याकडे, तर कस्टमर नेम आहे, तर कस्टमर नेमसाठी मी काय करते, तर व्हॅर कॅर यूज करते. व्हॅर कॅर कॅरेक्टर जो काय आहे आपला, तो मी व्हॅर कॅर डेटा टाईप काय करते तिथे यूज करते. आणि लास्ट कॉलम कोणता आहे माझ्याकडे, कॉलम 3 आणि डेटा टाईप. आता कॉलम 3 फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे कस्टमर कॉन्टॅक्ट नंबर. तर कस्टमर कॉन्टॅक्ट नंबरसाठी मी काय करते, कॉन्टॅक्ट नंबर साठी मी इंटीजर डेटा टाईप काय करते, यूज करते. तर माझा टेबल जर मला क्रिएट करायचं असेल तर कस्टमर टेबल जर मी क्रिएट करत असेल तर मी 3 ॲट्रिब्यूट तिथे घेते. फर्स्ट इज अ कस्टमर आय डी, सेकंड इज अ कस्टमर नेम अँड थर्ड इज अ कस्टमर कॉन्टॅक्ट नंबर. हे 3 घेतल्याच्यानंतर काय होते, माझा टेबल काय होते तिथे क्रिएट होते. त्यानंतर त्या टेबल क्रिएट केल्याच्यानंतर त्या टेबलमध्ये मी काय करते, नंतर जर फॉर एक्झाम्पल नेक्स्ट कमांड इज अ अल्टर कमांड. आता अल्टर कमांडमध्ये काय करू शकतो आपण, the alter table command is used to add, delete or modify column and constraints in the existing table. First is to add a column, second is to drop a column and third is to modify column in a data type. आता फॉर एक्झाम्पल मला काय करते, मी अल्टर करते म्हणजे काय करते, मला त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे आहे. एखादा न्यू कॉलम असेल तर तो काय करायचा आहे, मला तिथे ॲड करायचा आहे. फर्स्ट इज टू ॲड अ कॉलम, त्याच्यासाठी मी काय करते, टू ॲड अ कॉलमसाठी काय करते आहे, to add a column in a table use the following syntax. आता कोणता सिंटॅक्स मी यूज करते, जर मला एखादा कॉलम जर त्या टेबलमध्ये ॲड करायचा असेल, जसं की आपण कस्टमरचा टेबल काय केला आहे, क्रिएट केला आहे, पण त्या क्रिएट केलेल्या टेबलमध्ये आपल्याला काय करायचं, अजून एक टेबल काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर त्यासाठी मी कोणता टेबल कमांड यूज करते, अल्टर कमांड यूज करते. तर अल्टर कमांड यूज केल्याच्यानंतर काय करते, अल्टर सिंटॅक्स फॉर अल्टर कमांड, अल्टर टेबल अँड टेबल नेम. आता कोणता टेबल मला तिथे ॲड करायचा आहे, तर मी कोणता करते आहे, ॲड कॉलम अँड नेम ऑफ ॲड कॉलम नेम अँड डेटा टाईप. आता कोणता कॉलम मला तिथे ॲड करायचा आहे, फॉर एक्झाम्पल कस्टमर ॲड्रेसचा कॉलम काय करते मी तिथे ॲड करते. तर कस्टमर ॲड्रेसच्यामध्ये माझा डेटा टाईप कोणता असणार आहे, व्हॅर आणि कॅर. म्हणजे फॉर एक्झाम्पल कस्टमरचा व्हॅर कॅर आपण कशासाठी यूज करतो आहे, तर कस्टमरचा जो ॲड्रेस असणार आहे, फॉर एक्झाम्पल N7 सिडको औरंगाबाद 40000003, त्याचं काय असणार आहे, तिथे कॅरेक्टर पण यूज होतो आहे आणि त्याचा पिनकोड आहे तिथे नंबर पण तो काय करतो, यूज करतो आहे. त्याच्यासाठी मी कोणता डेटा टाईप यूज करते, तर व्हॅरकॅर डेटा टाईप मी काय करते तिथे यूज करते आहे. अल्टर टेबल कस्टमर ॲड नेम्स व्हॅरकॅर 25. आता मी इथे एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, अल्टर टेबल कस्टमर ॲड नेम्स अँड व्हॅरकॅर. मी इथे काय टाकू शकते, अल्टर टेबल कस्टमर ॲड ॲड्रेस व्हॅरकॅर 255 कॅरेक्टर मी काय करते तिथे यूज करते आहे. देन second command is to drop command. To delete a column in a table use the following syntax. आता फॉर एक्झाम्पल मी ड्रॉप कमांड कशासाठी यूज करते, जर एखादा कॉलम जर मला त्या कमांडमधला किंवा त्या टेबलमधला जर एखादा कॉलम जर मला डिलीट करायचा असेल तर मी कोणत्या कमांडचा यूज करते, तर ड्रॉप कमांडचा यूज करते. मग आता इथे सांगितलं आहे बघा सिंटॅक्स, ड्रॉप कॉलम नेम. आता कोणता कॉलम मला डिलीट करायचा आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे कस्टमर कॉन्टॅक्ट नंबर, तर तो कॉलम काय करते मी डिलीट करते. तर तो कॉलम डिलीट करण्यासाठी जो कमांड मी यूज करते, आता ड्रॉप कॉलम नेम काय असणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर. हा कॉलम काय करायचा आहे, मला डिलीट करायचा. तर त्यासाठी मी कोणता कमांड यूज करते, तर ड्रॉप कमांड यूज करते आहे. देन third command is to modify column. To change the data type of a column in a table, use the following syntax.
काय आहे आता मॉडिफाय करायचं असेल, जर आपल्याला टेबलला एखाद्या टेबलला जर मॉडिफाय करायचं असेल तर आपण काय करतोय, कोणती कमांड यूज करतोय आपण, तर मॉडिफाय कमांड काय करतोय आपण तिथे यूज करतोय. मॉडिफाय कॉलम नेम अँड डेटा टाईप. आता कोणत्या कॉलमला आपल्याला मॉडिफाय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे कस्टमर आय डी आहे, तर कस्टमर आय डीच्या टेबलला काय करायचं आहे, आपल्याला मॉडिफाय करायचं आहे, किंवा एखादा कस्टमर तिथनं इरेज झाला आहे तर आपण काय करतोय, मॉडिफाय करतोय. तर त्याच्यासाठी आपण कोणती कमांड यूज करतोय, तर टू मॉडिफाय कमांड यूज करतोय. नेक्स्ट इज सेकंड कमांड इज डेटा मॅन्युप्युलेशन कमांड. आता डेटा मॅन्युप्युलेशन कमांडमध्ये आपण काय करतोय, देर आर 4 टाइप्स ऑफ अ डेटा मॅन्युप्युलेशन कमांड. इट प्रोव्हाइड स्टेटमेंट्स फॉर मॅन्युप्युलेटिंग द डेटाबेस ऑब्जेक्ट. इट इज यूज टू क्वेरी द डेटाबेस फॉर इन्फॉर्मेशन रिट्रायवल. आता डेटा मॅन्युप्युलेशन कमांड आपण कशासाठी यूज करतोय, जर एखादा डेटा आपल्याला इन्सर्ट करायचं असेल, डिलीट करायचं असेल, किंवा त्यामध्ये सिलेक्ट करायचं असेल, किंवा अपडेट करायचं असेल, तर आपण काय करतोय, डेटा मॅन्युप्युलेशन कमांडचा काय करतोय, यूज करतोय. There are 4 basic command in a data manipulation language. First is a insert, second is a update, third is a select, and fourth is a update. First command is a insert command. The insert command is used to insert a new row data in a table. फॉर एक्झाम्पल आता बघा, आपण टेबल क्रिएट केला आहे, पण त्या टेबल क्रिएट केलेल्या टेबलमध्ये काय करायचं आहे, आपल्याला नंबर ऑफ रेकॉर्ड काय करायचे आहेत, इन्सर्ट करायचे. तर त्यासाठी आपण कोणती कमांड यूज करतोय, तर इन्सर्ट कमांड आपण काय करतोय, यूज करतोय. सिंटॅक्स फॉर अ इन्सर्ट कमांड. आता सिंटॅक्स काय आहे इन्सर्ट कमांडचा ते आपण बघणार आहोत. इन्सर्ट इंटीजर आय डी, टेबल नेम, कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड अँड कॉलम एन नंबर ऑफ कॉलम आपण काय करू शकतो, तिथे यूज करू शकतो. व्हॅल्यूज 1, व्हॅल्यू 2 अँड व्हॅल्यू नंबर ऑफ हे व्हॅल्यूज आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल ऑफ अ इन्सर्ट कमांड, इन्सर्ट इनटू कस्टमर. आता आपण काय केलं आहे, सिंटॅक्स बघितला आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, त्या इन्सर्ट जो टेबल आपण इन्सर्ट केला आहे त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला व्हॅल्यू क्रिएट जो आपण टेबल केला आहे त्या क्रिएट केलेल्या टेबलमध्ये काय करायचे आहेत, आपल्याला व्हॅल्यूज काय करायचे आहेत, इन्सर्ट करायचे आहेत. 1 बाय 1 काय करायचे आहेत, एक झालं की दुसरं फर्स्ट सेकंड थर्ड व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं. तर त्या इन्सर्ट केलेल्या व्हॅल्यूसाठी आपण काय करतोय, तर इन्सर्ट कमांड आपण काय करतोय, यूज करतोय. इन्सर्ट इनटू कस्टमर. आता आपण काय केलं, टेबल कोणाचा क्रिएट केला होता, तर कस्टमरचा टेबल आपण काय केला होता, इथे क्रिएट केला होता. त्यामध्ये आपण काय करतो, त्या क्रिएट केलेल्या टेबलमध्ये काय करतोय, तर आपण व्हॅल्यू काय करतोय, 1 बाय 1 व्हॅल्यू इन्सर्ट करतोय. एक्झाम्पल ऑफ अ इन्सर्ट कमांड, इन्सर्ट इनटू कस्टमर. फर्स्ट इज अ आय डी. आता आपण त्या आय डीमध्ये कोणते कोणते ॲट्रिब्यूट आपण घेतोय, कस्टमरचे ॲट्रिब्यूट आपण घेतोय. फर्स्ट ॲट्रिब्यूट इज अ आय डी, सेकंड ॲट्रिब्यूट इज अ नेम, थर्ड ॲट्रिब्यूट इज अ एज अँड फोर्थ ॲट्रिब्यूट इज अ ॲड्रेस. ॲट्रिब्यूट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फील्ड. आपण ह्याला काय म्हणू शकतो, फील्ड पण म्हणू शकतोय. त्या कस्टमरच्या फील्ड कोणत्या कोणत्या आहेत, मग फर्स्ट इज अ आय डी, सेकंड इज अ नेम, थर्ड इज अ एज अँड फोर्थ इज अ ॲड्रेस. आपण काय करतोय, फिफ्थ इज अ सॅलरी. आता आपण काय केलं, ह्या कस्टमरच्या क्रिएट जो टेबल केला आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या त्या कस्टमरच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपण ॲड करतोय, कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपण इन्सर्ट करतोय. फर्स्ट इज अ आय डी, सेकंड इज अ नेम, थर्ड इज अ एज, फोर्थ इज अ ॲड्रेस अँड फिफ्थ इज अ सॅलरी. आता आपण काय केलं, हे केलं आहे फक्त कस्टमरचे ॲट्रिब्यूट घेतले आहे आणि त्या ॲट्रिब्यूटमध्ये काय करायचं, आता कस्टमर आय डी 1 आहे तर त्या आय डीसाठी आपण काय करू शकतो, त्याला आय डी. आता आपला एक आय डीचा कॉलम क्रिएट केला आहे, सेकंड इज अ नेमचा कॉलम, थर्ड इज अ एजचा कॉलम, फोर्थ इज अ ॲड्रेस अँड फिफ्थ इज अ सॅलरी. आता त्या कॉलममध्ये काय करायचं, आपल्याला 1 बाय 1 व्हॅल्यू काय करायच्यात, इन्सर्ट करायच्या. तर फर्स्ट व्हॅल्यू मी काय इन्सर्ट करणार आहे, आय डी जर माझ्याकडे आहे तर त्या आय डीसाठी मी काय करते, फर्स्ट आय डी इज अ 01, नेम इज अ वैशू. आता त्या वैशू, त्या नेक्स्ट इज अ एज इज अ 25, ॲड्रेस इज अ औरंगाबाद अँड सॅलरी इज अ 2000. आता मी काय केले, जो टेबल क्रिएट केला आहे त्या टेबल क्रिएट केलेल्या टेबलमध्ये मी काय केलं आहे, तर ह्या ज्या इन्सर्ट जो मला व्हॅल्यू 1 बाय 1 व्हॅल्यू मी काय केलं आहे, तिथे इन्सर्ट केलं आहे. फर्स्ट इज अ आय डी इज अ 1,
नेम इज अ वैशू, एज इज अ 25, ॲड्रेस इज अ औरंगाबाद अँड सॅलरी इज अ 2000. म्हणजे हा काय झाला माझा इन्सर्टचा टेबल काय झाला इथे क्रिएट झाला आहे, व्हॅल्यू इन्सर्ट झाली आहे. देन सेकंड इज अ अपडेट कमांड. अपडेट कमांड कशासाठी यूज करतो आहे आपण. दिस कमांड मॉडिफाईज द डेटा ऑफ वन ऑर मोर रेकॉर्ड. Either all rows will be updated using the where clause. The set clause is used to define the modification of a particular column. आता काय करतोय आपण, आपल्याला जर एखादा रेकॉर्ड फॉर एक्झाम्पल आपल्या कॉलेजमध्ये जर एखादा ॲडमिशन झाले, जर एखादा न्यू कस्टमर आला आहे, त्याला कोणाला तरी जॉब पाहिजे, तर त्या कस्टमरला किंवा एम्प्लॉईला जर आपल्याला आपल्या कॉलेजच्या डेटाबेसमध्ये जर ॲड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या डेटाबेसमध्ये चेंजेस करावे लागेल. चेंजेस करतोय म्हणजे काय करतोय, तर अपडेशन करतोय. ते अपडेशन करण्यासाठी आपण कोणती कमांड यूज करतोय, तर अपडेट कमांड यूज करतोय. मग आपण त्या अपडेट कमांडसाठी काय करतोय, आयदर ऑल रोज विल बी अपडेटेड युझिंग द वेअर क्लॉज. आता जर आपल्याला त्याच्यामध्ये जर एखादा डेटा जर अपडेट करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण कोणती कमांड यूज करतोय, तर वेअर क्लॉज काय करतोय आपण तिथे यूज करतोय. सिंटॅक्स फॉर अपडेट कमांड. अपडेट, आता जर एखादा रेकॉर्ड आपण अपडेट करतो तिथे काय टाकतोय आपण, अपडेट टेबल नेम सेट कॉलम नेम एक्सप्रेशन कॉलम नेम एक्सप्रेशन. आता काय करतोय आपण इथे, तर या कमांडमध्ये आपण करतोय फक्त अपडेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपल्या सॅलरी आहे, कस्टमरची सॅलरी आहे, तर ती कस्टमरची सॅलरी काय झाली आहे, इन्क्रीज झाली आहे. तर त्याला पहिले 22,000 सॅलरी होती, पण आता त्याला 5,000 सॅलरी झाली आहे. तर आपण त्या सॅलरीमध्ये काय करतोय, अपडेशन करतोय. तर अपडेशन करण्यासाठी आपण काय करतो, कोणता कॉलम अपडेट करतोय, तर अपडेट टेबल नेम. टेबल नेम कोणता असणार आहे आपला, तर सॅलरीचा टेबल नेम असणार आहे. तर तो टेबल नेम काय, जो आपला टेबल आहे, जो कस्टमरचा टेबल आहे, त्यामधला कोणता कॉलम आहे, कॉलम नेम काय आहे आपला, सॅलरी आहे. तर त्या सॅलरीचं काय करतोय आपण, जो कॉलम आहे आपल्याकडे त्या टेबलमध्ये, जो कस्टमरचा टेबल आहे त्या टेबलमध्ये जो कॉलम आहे, कोणता कॉलम आहे, तर सॅलरीचा कॉलम आहे. तर त्या सॅलरीच्या कॉलमला काय करतोय आपण, त्या कस्टमरला आधी जी 2,000 सॅलरी होती त्या 2,000 सॅलरीमध्ये काय झालं, अपडेशन करायचं. तर त्याला 5,000 सॅलरी झाली, तर त्याच्यामध्ये काय करतोय आपण, अपडेशन करतोय. येते लक्षामध्ये. नेक्स्ट कमांड इज अ सिलेक्ट कमांड. The select command is used to select data from a database or view table information. The result is stored in a result table called the result set. To view all the column and all the rows can be specified with the select command. The name of the table is required while specifying the select. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला सिलेक्ट कमांड आपण कशासाठी यूज करतोय, तर सिलेक्ट कमांड आपण आपल्याकडे डेटाबेस आहे, त्या डेटाबेसमध्ये काय केलं, इन्सर्ट केलं आहे, अपडेट केलं आहे. पण एखादा रेकॉर्ड फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरचा काय करायचं, आपला रेकॉर्ड बघायचा आहे, तर आपण काय करतोय, त्या फॉर एक्झाम्पल वैशू नावाचा जर आपल्याला कॉलम बघायचं तर त्या वैशू नावाच्या कॉलममध्ये काय करायचं, आता कस्टमरचा ID जर आपल्याला बघायचं असेल तर आपण कोणती कमांड यूज करतोय, तर सिलेक्ट कमांड यूज करतोय. सिंटॅक्स फॉर अ सिलेक्ट कमांड. आता सिंटॅक्स फॉर अ सिलेक्ट कमांडमध्ये काय दिलं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम अ टेबल नेम. आता कोणताच टेबल आपण सिलेक्ट करतोय, आता आपण टेबल सिलेक्ट करतोय, पण त्या टेबल सिलेक्ट केला आहे, कस्टमरचा टेबल आपण सिलेक्ट केला आहे, पण त्या टेबलमध्ये आपल्याला जर कोणता रेकॉर्ड बघायचा असेल तर आपण कोणता रेकॉर्ड बघतोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम. म्हणजे कोणती कमांड यूज करणार आहे आपण, सिलेक्ट स्टार फॉर कस्टमर ID. आपल्याला काय करायचं, कोणाचा रेकॉर्ड बघायचा आहे, तर कस्टमर ID जो आहे, कस्टमरचा ID जो आहे, कस्टमर ID 01 चा रेकॉर्ड आपल्याला काय करायचा आहे, डिस्प्ले करायचं. तर आपण काय करतोय, फक्त काय करतोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर ID 01 यांचा रेकॉर्ड काय होणार आहे, आपल्याला तिथे दिसणार आहे. येते लक्षात. त्यासाठी आपण काय करतोय, तर सिलेक्ट कमांडचा यूज करतोय. नेक्स्ट कमांड इज अ delete command. Delete command can be performed on the table to remove or delete the particular record or even all record. It delete the whole row from the table. The delete command can be delete more than one row from a table in a single query.
आता आपण डिलीट कमांड कशासाठी यूज करतोय, जर आपल्याला एखादा कॉलम जर एखादा कॉलम जर त्या कस्टमरचा जो टेबल आहे त्या टेबलमधला जर आपल्याला एखादा कॉलम किंवा एखादा रो आहे तर आपल्याला त्या रोमधला जो डेटा आहे 001 असेल 005 असेल, जर तो रोचा डेटा जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर आपण काय करतोय, कोणत्या कमांडचा यूज करतोय, तर डिलीट कमांडचा यूज करतोय. मग आपण काय करू शकतो, एका वेळेस पूर्ण रेकॉर्ड जर आपल्याला पूर्ण तर कस्टमरचा डिलीट रेकॉर्ड फॉर अ कस्टमर, जर आपल्याला पूर्ण टेबलच डिलीट रेकॉर्ड फॉर अ कस्टमर टेबल, तर पूर्ण कस्टमरचा जर रेकॉर्ड डिलीट करायचा असेल तर तो पण रेकॉर्ड आपण काय करू शकतो, इथे डिलीट करू शकतो. जर आपल्याला एखादा रो जर डिलीट करायचा असेल तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कोणता रो आहे, 003चा रो आहे, तुम्ही काय करते, डिलीट रो फॉर ID कस्टमर ID 03. मी काय करते, फक्त तो कस्टमरचा ID जो 03 नंबरचा जो रो आहे तो रो पण मी काय करते, डिलीट करते. तर त्यानंतर काय होतंय, माझा तेवढा जो त्या टेबलमधला त्या टेबलमधला कस्टमरचा जो टेबल आहे त्या टेबलमधला 03 नंबरचा रेकॉर्ड काय होतो, इथे डिलीट होतोय. जर मी जर असं म्हटलं की पूर्ण ऑल टेबल डिलीट फ्रॉम टेबल, जर मी डिलीट फ्रॉम कस्टमर टेबल म्हटले तर माझं काय होतं, इथे पूर्ण टेबल डिलीट होते. पण फॉर एक्झाम्पल सिंटॅक्समध्ये काय सांगतो आपल्याला, एक्झाम्पल सिंटॅक्समध्ये डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन, आपण काय करू शकतो, वेअर कंडिशन पण इथे यूज करू शकतो की कुठला डेटा आपल्याला डिलीट करायचा, त्यासाठी आपण कोणत्या कमांडचा यूज करतोय, तर कोणत्या क्लॉजचा यूज करतोय, तर वेअर कंडिशनचा आपण काय करतोय, तिथे यूज करतोय. ओके, थँक्यू.